नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। सवाल तुमच्या हक्काचा। कुठे अडकले सरकारी फाईलीत काम, तर कुठे येतोय सामान्यांवर दबाव। पण आता असं होणार नाही, कारण सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आम्ही घेऊन आलोय एक नवी यंत्रणा, झी हेल्पलाईन सवाल हक्काचा। समस्या तुमची निराकरण करणार आम्ही। तुमच्या हक्कांसाठी जर तुमची लढण्याची तयारी असेल तर आम्ही देऊ तुम्हाला साथ। सगळीकडे शाळा सुरू झाल्यात, कुठे मुलांना फुलं देऊन तर कुठे रांगोळ्या काढून त्यांचं स्वागत झालं। पण खोपोली शहराच्या लव्हेजच्या शाळेत मुलांच्या नशिबी एवढं सुख कुठलं, पहा या शाळेची अवस्था। मोडकळीला आलेली इमारत, गळकट छप्पर, सर्वत्र दुर्गंधी, अशाच अवस्थेत खोपोलीतल्या लव्हेजची शाळा सुरू झाली। सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आणि सुलभरित्या शिक्षण मिळावं म्हणून शासन प्रयत्नशील आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा मिळणं शाळेला सक्तीचं आहे। मात्र खोपोलीतल्या लव्हेज येथील शाळेत शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत। याबाबत पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र शाळेवर याचा काहीच परिणाम झाला नाही। शाळेची अवस्था जी एवढी बिकट झाली, स्थानिक लोक यासाठी बोलत का नाहीत? उद्या हे लोक म्हणतात ती शाळा बंद करून, गावाचं वैभव बंद करून ही शाळा खोपोली लावण्याचा प्रयत्न करतात, म्हणून स्थानिक लोक कोण बोलत नाही। अखेर गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन मार्फत शाळेची दुरवस्था उघडकीस आणायचं ठरवलं। झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी पहिल्याच दिवशी या शाळेला भेट दिली। शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे। संपूर्ण इमारतीला 30 वर्षांहून अधिक कालावधी झाल्यानं वर्गखोल्यांचं छप्पर गळू लागलंय। काही ठिकाणी तर स्लॅबचा काही भाग पडायलाही सुरुवात झाली आहे। शाळेत ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना शौचालयांची। आजही इथले लोक पाण्याचा हंडा घेऊन गावातील नळावर पाणी भरतात। मोडके बेंचेस, कोंदट वातावरण, सर्वत्र साठलेला कचरा, अशा वातावरणात विद्यार्थी इथं धडे गिरवतायत। टॉयलेट खूप घाण असतात, ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करायला रोजचे ते साफ करायला यायला पाहिजे। आणि जास्त पाण्याची सोय सुविधा नाहीये। आणि इथली शाळेची बिल्डिंग पण आता खूप जुनी झालेली आहे, त्याची पूर्ण व्यवस्था नीट करायला पाहिजे। शाळा सुरू होईल म्हणून शाळेनं घाईघाईनं डागडुजीचं सोंग हाती घेतलं, मात्र या डागडुजीच्या कामाचा त्रासच विद्यार्थ्यांना जास्त होऊ लागलाय। 2 महिने सुट्टी होती, त्याच्यामध्ये काहीच कामं केली नाहीत, पण आता कामं करतायत। म्हणजे याच्यासाठी जिम्मेदारी कोणाला ठरवावी? जिम्मेदार कोण ठरवावं? हेल्पलाईनची टीम शाळेचं चित्रीकरण करत असल्याचं कळताच नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती मंगेश दळवी यांनी तातडीनं शाळेला भेट दिली। शाळेच्या दुरवस्थेबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तातडीनं संबंधितांना सूचना करण्यात येतील अशी माहिती दिली। विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तो कामही लवकर, जरी पाऊस आला असला तरी कामही जलद गतीने करून नगरपालिकेच्या सहकार्याने व शिवसाहेब, अध्यक्ष साहेब यांच्या सहकार्याने सर्व काम पूर्ण करून शाळेतल्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेणार आहोत। त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं गाठलं पालिका मुख्याधिकारी डॉक्टर दीपक सावंत यांना। शाळेची झालेली जीर्णावस्था त्यांना सांगताच त्यांनीही तातडीनं शाळेला भेट दिली। शाळेत पाणी, शौचालय यांसह तातडीनं सर्व भौतिक सुविधा देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। तिथे ज्या सुखसोयी पाहिजेत, मुलांसाठी टॉयलेट्स, मुलांसाठी टॉयलेट्स, आणि त्याचबरोबर मुलांची जी सुरक्षितता आहे त्याच्यासाठी आम्ही उपाययोजना करू। पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तरी आता शाळेची दुरवस्था दूर होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही। मात्र जोपर्यंत पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तरी आता शाळेची दुरवस्था दूर होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही। मात्र जोपर्यंत इथल्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल विद्यार्थ्यांच्या हक्काचे। अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कर्जत, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।